तर आज आम्ही कोल्हापूर फिरून आलेलो आहे आणि आम्ही आता निघालो आहे साताऱ्याकडे. पण खूप भूक लागली होती वाटेत, म्हणून आम्ही एका शिवनंदन नावाचे रेस्टॉरंट आहे छोटूसं. मला खूप छान वाटलं याचं इंटेरियर आणि आउटर बिल्डिंग. तर तिथे खायसाठी थांबलेलो आहो. बघूया इथे आपल्याला आपल्या मनासारखं जेवण मिळते का. तिथे समोर पोस्टर लिहिलं होतं, त्याच्यावर तांबडा पांढरा रस्सा पण होता आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा फेमस असल्यामुळे मी या हॉटेलमध्ये आज जेवणाचा निर्णय घेतलाय. तर चला बघूया कसं आहे ते जेवण. आमच्या मित्रमंडळींनी ताव मारलेला आहे बघा. म्हणजे ताव म्हणजे स्टार्टर फक्त. ही सोलकढी म्हणजे मला वाटलं 5वी 6वी सोलकढी असेल माझी या टूरमध्ये. खूपच टेस्टी आहे. थंडगार अशी सोलकढी आहे, खूप छान. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. काय खाता तुम्ही? मिरची? बीट का पीस है. बीट का पीस खूप बढ़िया, गोड आहे बीट आहे. वाव, हाँ है ना. खरंच खूप मस्त आहे. हाँ रे, थंड आहे आणि गोड आहे. आणि कोणाला देऊ नको तुझं. मग पहिली डिश आणि कोणाला देऊ काय असं विचारलं. हां, दाल तडक्यासाठी खिचडीसाठी या ना, टाका ना अर्धी मला देऊन द्या. त्या सोलकढीचं वाटप चालू आहे. या भात पेटवून दे झालं. मधातून हे छान पाण्याचा वर्षाव हलक्या हलक्या जेवताना किती छान वाटतं. खूपच सुंदर वाटतंय. हलकं हलकं मसाला खिचडी आहे. आम्ही टेस्ट करतोय. बस होईल 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 होईल. हे काय आपलं चिकन मटन मसाला आणि हा तांबडा रस्सा आणि ह्यो पांढरा रस्सा. तांबडा रस्सा, ह्यो पांढरा रस्सा आणि आम्ही मारतोय ताव. हा जो आहे हा तिखट असेल. दादा कसा आहे? चवीला कसं आहे? मटनच्या पुराचं जे पाणी असतं त्यासारखं. त्यासारखं. आणि हा लाल तांबडा पुराचं सूप म्हणू शकतो आपण. पुराचं सूप, मटन पुराचं सूप. कसा आहे राव? आणि विशेष म्हणजे हे आपल्याकडे आपण जे काही भाजीच्या वरचा रस्सा असतो तशा प्रकारचं तर्री तर्री, आपल्याकडली तर्री पण छान आहे, टेस्टी आहे. सागोटीचा प्रकार आहे. सागोटीचा रस्सा मस्त आहे, दोन्ही छान. बघा जेवण एवढं छान होतं. तर जेव्हा झोप आली आणि इथे हॉटेलमध्ये झोपण्याची व्यवस्था सुद्धा आहे. विसावा बघा आमचा. तणावली. जेवणासोबत झोपण्याची याला विदर्भाच्या भाषेत म्हणतात तन्नावणे. नंतर झोपण्याची व्यवस्था असलेलं एकमेव हॉटेल आहे. हा. आणि या हॉटेलमध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही A1 होत्या. तर नक्की आम्ही आणि सर्व्हिस खूप उत्तम हा? आहे. स्वभाव, सर्व्हिस. दादांचा स्वभाव आणि सर्व्हिस पण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे हे हॉटेल खूप मोठं होईल असं मला खरंच मनापासून वाटतं. याला फक्त 3 महिने झाले. हा, त्यांना फक्त 3च महिने झाले. 3-3.5 महिने ओपन. क्वालिटी खरंच खूप छान आहे. आणि हा काही स्पॉन्सर वगैरे व्हिडिओ नाही आहे. जेन्युअन मन तृप्त झालं. कारण 10 दिवस झाले आपण 10 दिवसापासून आज आम्ही मन भरून आणि म्हणजे आनंदाने जेवतो. दादा हॉटेलचा ॲड्रेस काय आहे? हॉटेल शिवनंदन
शिवनंदन कुठे राम राम. exit? काय करायला नाही मी युट्यूबवर टाकणार तुमचा व्हिडिओ मॅडम जर हातात दिला तर बरोबर पहिल्यांदा खरंच खूप छान अरे नाही, छान आम्ही- सर्व्हिस आहे म्हणा. म्हणजे आम्ही 10 दिवस झालो, आम्ही नागपूरवरून आलोय. 10 दिवसातून आज पहिल्यांदा चेक करा काहीतरी मी काहीतरी चुकीचं बोललो असेल म्हणून. नाही नाही अरे नाही नाही 10 दिवसातून आज पहिल्यांदा असं मन तृप्त झालं. सर्व्हिस पाहून, जेवण खाऊन खूप छान असं आम्ही वाटतं. आवडलो का तुम्ही अरे पण बिलकुल. म्हणून आम्ही व्हिडिओ करतो आम्ही तुमच्यासाठी. साधी माणसं आणि एक सांगतोय की हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. आम्हाला यांची सर्व्हिस, यांचा स्वभाव आणि इथलं जेवण खूप छान वाटलं. तुम्ही एकदा इथला ॲड्रेस सांगून द्या प्रॉपर. ऍड्रेस सांगा तुमचा इथला प्रॉपर. हॉटेल शिवनंदन NH4 पुणे बेंगलोर हायवे कामेरी रविराम नर्सरीच्या शेजारी. एकदा अवश्य भेट द्या. नक्कीच. आणि तुमचं हॉटेल खूप मोठं होईल, भरभराट होईल. आणि माहित नाही भविष्यात तुम्ही आम्हाला ओळखाल की नाही. अहो असं कसं मॅडम मी तर उलट तुम्हाला 100% लक्षात ठेवणार. कारण पहिल्यांदाच असं कोणतरी व्यक्ती आम्हाला एवढं म्हणजे बेस्ट म्हणते ते. सगळ्यांना आवडते जेवण, चांगलं म्हणते ते, शुभेच्छा देते ती, पण हे असं आमच्यासाठी पहिल्यांदा कोणतरी करायला लागले. तर नक्कीच या दादांच्या तुमचं हॉटेल मेहनतीला खूप नक्की भरभराट फळ व्हावी मिळेल. आमच्याकडून मनातून शुभेच्छा तुम्हाला. आभार आहे अनेकदा मॅडम, धन्यवाद. हे बघा, या हॉटेलची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज. जर तुम्हाला ॲड्रेस मिळाला नाही तरी दादा तुम्हाला नंबर पण देतात. तर यांचा नंबर यांच्याच मुखातून येतो. दादा सांगा. मोबाईल नंबर 9890 58 15 51. दादा कदाचित तुम्हाला हे सापडलं नाही तर मग या नंबरवर कॉल करून तुम्ही इथे येऊ शकता. पण नक्कीच एकदा अवश्य भेट.